ही रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची रेसिपी जर तुम्ही बनवली तर यापुढे पनीरसुद्धा फेल आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज बनवणार आहोत आपण रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची रेसिपी। अतिशय टेस्टी होते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं सोया चंक्स घेतलेत 1 वाटी। इथं पाणी गरम करून घ्यायचे। 1 वाटीला 1.5 ग्लास पाणी ठेवले। आता पाणी गरम झालं की आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे। गॅस ऑफ करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे। आता हे भिजलेत, स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने आणि धुवून पिळून घेतलेत। अशा प्रकारे एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचे। आता आपल्याला हा सोयाबीन मॅरिनेट करायचा आहे, त्यासाठी मी एका पातेल्यात घालून घेतलाय। आता यात सुके मसाले बघूया। 1 चमचा गरम मसाला घेतलाय, 1 चमचा मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा जिरा पावडर घातली, 1 चमचा धना पावडर घातली, चवीनुसार मीठ घातले, पाव चमचा हळद घालायची, 1 पळी तेल घातले, 2 चमचे फ्रेश दही घेतले, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, थोडी कसुरी मेथी घेतली क्रश करून घालायची, 1 चमचा बेसन पीठ घातले। आता इथं काही भाज्या चिरून घेतल्या आहेत मी, जसं कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची असे चौकोनी तुकड्यांमध्ये काप करून घेतलेत। हे सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचे। थोडी कोथिंबीर चिरलेली घातली आणि हे सगळं हाताने व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचे। आता हे 15 ते 20 मिनिटासाठी मी मॅरिनेट करून ठेवले। तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर 2 मोठे कांदे चिरून मी मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची। त्याचबरोबर 5 ते 6 काजूसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतली। पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तर साजूक तूप मी इथं वापरलं आहे। 3 पळ्या तेल घातलं आहे। आता हे छान तापलं की आता आपल्याला काजू आणि कांद्याची पेस्ट घालून घ्यायची। आता फुल फ्लेमवर ही पेस्ट छान भाजून घ्यायची। अशी तुम्ही बघू शकता, सुरुवातीला घातली तर अगदी पांढरी होती, थोडा रंग बदलेस्तोवर आपल्याला ही भाजून घ्यायची। आता मसाले बघूया। अर्धा चमचा मिरची पावडर घातली, अर्धा चमचा धना पावडर घातली, सपाट चमचा गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा जिरा पावडर घातली। आता हे व्यवस्थित आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान मसाले परतून घ्यायचे। अशा प्रकारे तेल सोडले मसाल्यांनी। आता गॅसची फ्लेम लो करून आता आपण हे मॅरिनेट केलेलं जे सोयाबीन आहे ते घालून घेऊया। आता मी यात घातलं आहे बेसन पीठ 1 चमचा, त्यामुळे आपल्याला हा सोयाबीन या मसाल्यात छान असा परतून घ्यायचा आहे। तर मीडियम फ्लेमवर मी हे सगळं परतून घेणार आहे, एक 5 ते 6 मिनटं। आता यात घालूया चवीनुसार मीठ, कारण आपण मॅरिनेट करताना सुद्धा यात मीठ घातले। तर बेताचंच प्रमाण ठेवा। छान मिक्स झाले। आता आपण पाणी घालणार आहोत। तर जे मॅरिनेट केलेलं पातेलं होतं त्यातच मी पाणी घातले, व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला या सोयाबीनमध्ये घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, छान आपण हे परतून घेतले आणि हे पाणी आपण यात घालून घेऊया। तर मी इथं पाणी घालून घेतले। थोडी दाटसरच आपल्याला ही भाजी हवी आहे, त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता साखर आणि दही घातले, त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर मी इथं घालते आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटासाठी मी इथं वाफ धरून घेणार आहे, त्यामुळे एक झाकण ठेवलं आहे। तिथं वाफ धरली, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडी थिक हवी मला भाजी, त्यामुळे मी परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे पुन्हा। तर तुम्ही इथं बघू शकता, अतिशय मस्त आपली सोयाबीन रेसिपी तयार झाली आहे। तर तुम्हीसुद्धा मी केल्याप्रमाणे एकदा ही भाजी ट्राय करून बघा, खूप छान होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।